राहू म्हणजे इल्युजन. राहू म्हणजे इल्युजन, भ्रम, भ्रम, आभास. त्याने सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जेवढी कामं केलीत ना, ही केलीच कशी. एक तर 1 नंबरने 19 नंबर असल्यामुळे 1 नंबरने त्यांना राजा. तुमचा मुलांक आणि भाग्यांक काय आहे हे तर महत्त्वाचं आहेच, परंतु तुम्ही ज्या प्रेझेंट इयरमध्ये आहात त्या इयरमध्ये तुमचं पर्सनल इयर नंबर काय येतो हे त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे. तुमचे काही बॅकलॉग राहिलेले असतील, काही सब्जेक्ट राहिलेले असतील, ते इथं तुम्ही कव्हर करू शकता. अपघात असू द्या, कुठलं जे काही आहे, लॉटरी, सट्टा, गॅम्बलिंग, या क्षेत्राशी रिलेटेड राहू आहे. आता बऱ्याच जणांचा मुलांक असतो 1, 2, 3, 4, तो काही बदलत नाही. भाग्यांक तो काही बदलत नाही, पण पर्सनल इयर नंबर हा बदलत असतो. पैसा तुमच्याकडे आलेला असेल, काही टेक्नॉलॉजी तुम्ही शिकलेल्या असेल, किंवा जसं मी म्हटलो शेअर मार्केटचं तुम्ही काही शिकलेलं असेल 3 मध्ये, 4 मध्ये जाऊन लगेच इम्प्लिमेंट करायची गरज नाही. कुटुंब, तुमच्या मूलभूत गरजा भागल्याच्या नंतर ज्या गोष्टी येतात त्या लक्झरीमध्ये येतात आणि 6 तुम्हाला ते. अगदी बरोबर. मोदीजी का एवढे सक्सेस आहे, का त्यांचा सुरुवातीचा कालावधी जो आहे तो संघर्षाचा होता, का तिथं त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली, कष्ट करावे लागले. नमस्कार मित्रांनो, संवादातून उत्थान हे आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या मंचावरती येतात आणि आम्ही तुमच्या मनातले, महाराष्ट्राच्या मनातले, आमच्या मनातले सर्व प्रश्न त्यांना विचारून याच मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. महाराष्ट्राला सर्वांगीण, सर्वार्थाने विकसित करण्याचा हा मनसुबा आमच्या या राजमंचाने बाळगलाय आणि त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने विविध गेस्ट या मंचावरती येऊन त्यांची मतं, त्यांच्या त्या क्षेत्रातलं नॉलेज या मंचाच्या माध्यमातून मांडतायत. आज आपल्या मंचावरती जे पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे अमरनाथ तांबे सर. ते न्यूमरोलॉजिस्ट आहेत, पामिस्ट्री सांगतात आणि वास्तुशास्त्रज्ञ सुद्धा आहेत. अशा या चतुरस्थ व्यक्तिमत्वासोबत आपण यापूर्वी एक हस्तरेषाचा पॉडकास्ट केला होता जो जबरदस्त हिट झाला. ऑफ कॅमेरा त्यांच्यासोबत जेव्हा आम्ही वास्तुशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी या विषयावरती चर्चा केली तेव्हा त्यांचं नॉलेज अगदी तिथे आम्हाला असं जाणवलं की ते नॉलेज या मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. न्यूमरोलॉजी या विषयावरती आपण यापूर्वीही 2 पॉडकास्ट केलेले आहेत. बेसिक न्यूमरोलॉजी काय असते हे त्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला कळूनच जाईल. जर तुम्हाला ते पॉडकास्ट पाहिजे असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा तुम्ही राजमंचला फॉलो केला असेल तर तुम्हाला सजेशनमध्ये सुद्धा ते व्हिडिओज येऊन जातील. परंतु आज न्यूमरोलॉजी हे आपण थोडंसं अजून डीप जाणार आहोत. न्यूमरोलॉजी म्हटली की आपल्यासमोर येतं मुलांक, भाग्यांक काढायचे आणि मुलांकानुसार त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि मुलांकानुसार त्यांचं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण आज अमरनाथ तांबे सरांसोबत न्यूमरोलॉजी इन डीप, तुम्हाला जर न्यूमरोलॉजी अत्यंत डीपपणे समजून घ्यायची असेल, तुमचं हे वर्ष कसं जाणार आहे हे समजून घ्यायचं असेल तर आजचा पॉडकास्ट बिलकुल चुकवायचा नाही. शेवटपर्यंत बघायचा आणि तो तुमच्या इतर मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचा. जास्त वेळ घालवत नाही, आपण सरळ सुरू करूयात. परिचय करून देतो. नमस्कार अमरनाथ तांबे सर. नमस्कार डॉक्टर. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्ही या मंचावरती आलात. धन्यवाद तुमचे आणि प्रेक्षकांचेही, कारण आपला हस्तरेषा शास्त्राचा जो पॉडकास्ट आहे प्रचंड जबरदस्त प्रतिसाद त्यातून मिळाला. आजही मला फोन येतात, बरेच लोक विश्लेषण करून घेतात, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानेल आणि तुमचे सुद्धा. थँक्यू सो मच. कसं वाटतंय पुन्हा एकदा या मंचावरती येऊन? अतिशय आनंदी आणि एकदम फ्रेश. जे काही आपण लास्ट सेशन असं वाटतंय कंटिन्यू करतोय आपण, तेच सेशन कंटिन्यू चालू आहे. आणि अगदी तसंच आम्हाला सुद्धा तसंच वाटतंय. न्यूमरोलॉजीचा पॉडकास्ट ऑलरेडी झालेला आहे सर, परंतु मला माझ्या प्रेक्षकांसाठी अजून डीप न्यूमरोलॉजी माझ्या प्रेक्षकांना सांगायची, त्याच्यामुळे तुम्हाला इथे आमंत्रित केलेले. सांगा सर, न्यूमरोलॉजी काय असते, कशी पाहिली जाते, अगदी थोडक्यात, कारण आपल्याला डीप जायचं आहे. कारण आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे डीप जाणं गरजेचं आहे. अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी म्हणजे बघा, आपला जन्म होतो, जन्मतारीख आपल्याला मिळते. शाळेत आपण गेलो तर आपल्याला एक रोल नंबर मिळतो. बरोबर. गाडी असेल तुमच्याकडे तिचा एक नंबर असतो, मोबाईल असेल तिचा मोबाईलचा एक नंबर असतो. प्रत्येक ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जे आहे हे नंबर्स जे आहे ते जोडले गेलेले आहे. परंतु विशिष्ट प्रकारचे नंबर आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा देतात, विशिष्ट प्रकारचे नंबर जे आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह ऊर्जाही निर्माण करतात. तर ते कुठल्या टाईपचे हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. बरोबर. बऱ्याचदा तुम्ही बघा, मुलांक हा, भाग्यांक हा, इथपर्यंत
कॉमन मॅनला अतिशय सुंदर प्रकारे समजलेलं आहे. तो प्रचार आणि तो प्रसार झाले आपल्याही माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून झालेला आहे. जसं की एखाद्याची जन्मतारीख आहे 10 फेब्रुवारी 2007. 10 म्हणजे काय झालं, 10चं जर प्लस केलं, बेरीज केली तर 1 येतो, म्हणजे त्याचा एक मूलांक झाला. बरोबर. ज्याची 22 असेल 2 + 2 त्याचा 4 जो आहे तो मूलांक झाला. बरोबर. एखाद्याची 28 असेल, दोन्ही संख्यांना फक्त तारीख जी आहे त्यांना जर प्लस केलं, अधिक केलं तर तो त्याचा मूलांक झाला. भाग्यांक म्हणजे काय, पूर्ण जन्मतारीख, महिना आणि वर्ष जे पूर्ण जर कॅल्क्युलेट केलं, त्याची जर बेरीज केली तो त्याचा भाग्यांक झाला. बरोबर. मूलांक आणि भाग्यांक हेही अँटी असतात, म्हणजे विरोधकही असू शकतात आणि मित्रही असू शकतात. तर आपल्याला अंकशास्त्र जर जाणून घ्यायचं तर आपलं महाराष्ट्राचं, पूर्ण भारताचं म्हणाल जर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630. बरोबर. 19 1 + 9 सर्वांना समजलेलं असेल. आता 10 म्हणजेच 1 + 0 म्हणजे मूलांक 1 आला. 1 म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी महाराज जे आहे राज्याभिषेक झाला, त्यांचा राजे झाले. बरोबर. दुसरं, आता खरी स्टोरी पुढे आहे. पुढची स्टोरी जर याला पूर्ण आपण जर बेरीज केली 19 2 1630 तर याचा जो भाग्यांक येतो महाराजांचा तो येतो 4. म्हणजे पुढे आहे राजा, परंतु जे स्ट्रक्चर आहे, जी बॉडी आहे किंवा त्यांचे जे काही गुण, सुप्त गुण म्हणता येईल त्याला, ते आहे राहू. 4 नंबर म्हणजे राहू. जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर पुढे काय आहे, राजा, पण मागच्या बाजूला जे आहे ते राहू. म्हणजे जी काही युद्धनीती होती महाराजांची, गनिमी कावा आपल्याला ठाऊक आहे सगळ्यांना, तो शब्द तिथून प्रचलित झालाय महाराजांच्या काळातून. बरोबर. लढाई करण्याची पद्धत. राहू म्हणजे इल्युजन. राहू म्हणजे इल्युजन, भ्रम, आभास. महाराजांच्या जेवढ्याही लढाया तुम्ही बघाल तर गनिमी काव्याने जे काय आहे महाराज युद्ध करायचे. इव्हन दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या प्रांतांमध्ये जेव्हाही स्वाऱ्या करायचे महाराज, तो तिथे एक भ्रम निर्माण असायचा की त्या राजाकडे काही दैवी शक्ती आहे, त्याचे जे काही घोडे आहे ते हवेतून उडतात, किंवा असे काही काही इल्युजन जे आहे ना, दुश्मनांच्या समोरचे जे काही शत्रू होते त्यांच्या माइंडमध्ये क्रिएट व्हायचे आणि महाराज ते करायचे. जर आपण त्यावर बोलत बसलो तर भरपूर मोठा सब्जेक्ट आहे तो. जसा आग्र्यातून सुटका, पेटाऱ्यातून, त्यानंतर अफजल खान. मला या निमित्ताने सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जेवढी कामं केलीत ना, ही केलीच कशी, त्याला सपोर्ट. एक तर 1 नंबर नाही, 19 नंबर असल्यामुळे 1 नंबरने त्यांना राजाचा तो रुबाब, राजाचं ते सगळं तेज, राजाचं ते काही सगळं ठाट बाट राजसी प्लस, कारण बघा कुठलाही बॅकग्राऊंड नाही. शहाजीराजे जे आहे सरदार होते आणि सरदाराच्या मुलाने राजा बनावं हे अद्भुत गोष्ट आहे ना ते. परंतु मागची जी साईड आहे ती म्हणजे राहू. तर राहूमुळे आपण अफजल खानाविषयी बोलत होतो बघा, तो सुद्धा भ्रमात राहिला. त्यांना वाटलं अरे एवढीशी व्यक्ती माझ्यासमोर, म्हणजे जी काही शारीरिक शक्ती अतिशय दुर्बळ, काय म्हणता येईल त्याला, कमी जे काय आहे ताकदीचा राजा आहे, मी इझिली त्याला जे आहे ना काखेमध्ये किंवा याच्यात जे आहे ते करेल, त्याचा वध करेल. परंतु वाघनख जे महाराज घेऊन गेले हातामध्ये, राहूचाच प्रकार आहे ना तो भ्रमित झाला. त्याला वाटलं एक व्यक्ती येतोय, त्याला मी इझिली ठार करेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मूलांक 1 असल्यामुळे त्यांचं ते राजे पण त्यांना शोभून दिसतं. आणि राहू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भ्रम निर्माण करण्यामध्ये फार पटाईत होते. तुम्ही हे जे सांगतायत ना, मला एक 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 लिंक लागतायत. म्हणजे अफजल खानाला मी शरण आलोय, मी घाबरलोय, हा भ्रम तयार करणं. इव्हन शाहिस्ते खानाला आपला काही होऊ शकत नाही, हा भ्रम तयार करणं. औरंगजेबाच्या कोठडीत असताना आम्ही तिथे कोठडीतच आहोत आणि आम्ही आता घाबरलोय, आम्हाला आता राजे पण नाही, संन्यास पाहिजे, हा भ्रम तयार करणं. बरं, फक्त दुश्मनांच्या बाबतीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरत लुटायला जातात, 8,000चं सैनिक घेऊन जातात, त्र्यंबकेश्वर पार करेपर्यंत त्यांच्याच सैनिकांना माहित नाही आपण कुठे चाललोय, हा भ्रम तयार करणं. म्हणजे राहू जो भ्रम तयार करतो ते छत्रपती शिवाजी महाराज फार स्ट्रॉंगली संपूर्ण त्यांच्या लाईफ लाईन मध्ये दिसते. तर सांगण्याचा उद्देश हा की तुमचा जसा मूलांक आहे, ज्याला ड्रायव्हरही म्हणतात काही लोक, आणि भाग्यांक आहे जो की कंडक्टर आहे, दोन्हींचा इम्पॅक्ट व्यक्तीच्या जीवनात असतो. बरोबर. तर ही झाली मूलांक आणि भाग्यांक याची स्टोरी. आता याच्या पलीकडे
सोशल मीडियामध्ये कितीतरी सर्वांनी पाहिलेलं असेल की मुलांक जो आहे त्याचा मुलांकानुसार व्यक्तीचं वर्णन केलं जातं. जसं आपण 1 वरून महाराजांचं वर्णन केलं, 2 किंवा 3 असेल, 3 म्हणजे गुरु, मग त्या व्यक्तीमध्ये गुरुत्व असतं, ज्ञान घेण्याची क्षमता असते, बऱ्याच काही गोष्टी त्याच्याविषयी बोलल्या जातात आणि ते सत्यही आहे. परंतु ती जी बाजू आहे ती कुठंतरी मला कमजोर वाटते किंवा कुठंतरी ती कमजोर म्हणण्यापेक्षा कमतरता त्याच्यामध्ये वाटते. नाही, आम्ही जो पॉडकास्ट केला याच्यापूर्वी मुलांक भाग्यांक इथपर्यंत मर्यादित राहिलं. मग मुलांकानुसार हे वर्ष कसं जाईल वगैरे सांगितलं. परंतु हे न्यूमरॉलॉजी मध्ये मुलांक आणि भाग्यांक एवढंच असतं की याच्याहून अजून काय डीप गोष्टी आहेत पुढचा आपल्याला जाणून घ्यायच्या. पुढचा माझा टॉपिक तोच होता. मला कमतरता का वाटते, परंतु राजा जरी असेल 1 नंबर जसं म्हणतो आपण, पण त्याच्या जीवनामध्ये अपडाऊन आहे ना 100%. शत्रूपासून जे काय आहे वाचणे, कौटुंबिक जीवन आहे, राज्याचा विस्तार आहे, जनतेचं जे काही आहे समजून घेणे जनतेला, त्यांचे प्रश्न, बऱ्याच काही गोष्टी आणि अपडाऊन प्रत्येकाच्या जीवनात असतात. तर फक्त मुलांकन भाग्यांक एवढंच सीमित नसून अंकशास्त्र त्यापुढेही आहे आणि ते म्हणजे तुमचं पर्सनल इयर. तर पर्सनल इयर कसं कॅल्क्युलेट करायचं, वैयक्तिक वर्ष, ते आज सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण हे तुम्हाला समजलं तर हा पॉडकास्ट तुम्हाला पुढे जाऊन समजणार आहे. तुम्ही स्वतःच्या जीवनातले जे काही पर्सनल इयर आहेत ते कॅल्क्युलेट करू शकाल आणि आतापर्यंत जे काही फक्त मुलांकावरती तुम्ही व्हिडिओ पाहिले किंवा जे काही बाकी तर तुम्ही ऐकली ती का तुमच्या जीवनात पूर्णतः खरी होत नाहीये याचं कारण तुम्हाला इथं कळणार आहे. बरोबर. तर आपण जाऊ आता पर्सनल इयर. हा विषय का महत्वाचा आहे मला प्रेक्षकांना थोडं अजून समजावून सांगायला आवडेल. कारण तुमचा मुलांक जर 1 आहे, त्या मुलांकाचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, परंतु ते दरवर्षी लागू होतात का? नाही होत. तुमच्या भाग्यांकाचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, पण ते दरवर्षी लागू होतात का? नाही. म्हणून ते पर्सनल इयर आणि त्या मुलांक भाग्यांकाचं त्याच्याशी कोरिलेशन हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच आजचा पॉडकास्ट न्यूमरोलॉजीची डीप डायव्हिंग आहे. करेक्ट. जसं ऍस्ट्रॉलॉजी मध्ये बघा व्यक्तीच्या दशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, बऱ्याच काही गोष्टी बदलत असतात. बरोबर. तसं पर्सनल इयर म्हणजे तोच कन्सेप्ट आहे अंकशास्त्रातला. जसं की आता आपण उदाहरण घेऊ एखाद्या व्यक्तीचा. जसं आपण एक उदाहरण, एकदम ज्वलंत उदाहरण घेऊ. आत्ता निवडणूक झालेली आहे बघा, डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस. बरोबर. सो इंटरनॅशनल. हा. तर आता याच्यात पर्सनल इयर कसं काढायचं ते प्रेक्षकांना पहिले सांगून देतो मी. जर तुमची जन्मतारीख आपण डोनाल्ड ट्रम्प वरून घेऊ, 14 जून 1946. 14 जून 1946 म्हणजे 14 काय झालं त्यांचा 1 अधिक 4 मुलांक झाला 5. बरोबर. पूर्ण जर कॅल्क्युलेट कराल तुम्ही तर 14/6/1946 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्यांचं 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12 आणि 9 21, 21 आणि 4 25, 25 आणि 6 31. म्हणजे त्यांचा भाग्यांक जो आहे तो 4 आहे. बरोबर. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. आपल्याला जायचं आहे पर्सनल इयर कडे. तर तिथं जन्म साल जे आहे ते महत्वाचं नाहीये. आपल्याला कॅल्क्युलेशन फक्त जन्मतारीख आणि महिना ह्या 2 गोष्टी घ्यायच्या आहे. बरोबर. तर जन्मतारीख आहे 14 म्हणजे 5 प्लस केलं तर जून त्यांचा महिना आहे म्हणून 6 आणि 2024 याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 8 येतो त्याचा. बरोबर. 5 अधिक 6 अधिक 8 म्हणजे होतंय 19. बरोबर. 19 म्हणजे 1 अधिक 9 म्हणजे आलं 1. पर्सनल इयर त्या व्यक्तीचं 1 होतं. बरोबर. 2024 मध्ये. लक्षात आलं इथपर्यंत. तारीख, महिना आणि जे चालू साल आहे त्याला आपण प्लस केलं. इयर ऍड करायचं नाही, त्यांचं जे जन्म वर्ष आहे ते ऍड करायचं नाही, चालू वर्ष ऍड करायचं. आता निवडणूक 2024 मध्ये होते म्हणून आपण ते ऍड केलं तर पूर्ण जे कॅल्क्युलेशन आलं ते 19चं 1 आलं. बरोबर. तर डोनाल्ड ट्रम्प यांना विरोधक कोण होत्या? कमला हॅरिस. कमला हॅरिस यांची आपण जन्मतारीख बघून घेऊ एकदा. 20/10/1964. 20 म्हणजे 2 नंबर, 10 म्हणजे 1 नंबर, आला 3, 3 प्लस 8, 9, 10, 11, 2 नंबर. राजा भारी की राणी भारी? ऑब्विसली रणांगण जर असेल, युद्ध असेल तर तिथं राजाचा विजय होतो. 1 नंबर हे त्यांचं पर्सनल इयर होतं त्यामुळे ते विजयी झाले. बरोबर. अच्छा. हाच जर फॉर्म्युला आपण आपल्या महाराष्ट्रावरती जर अवलंबला किंवा इथलं जर आपल्याला जाणून घ्यायचं तर आज
देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, बर. एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री. आपण यांच्याकडे जाऊया. बर. यांच्या जन्मतारखा बघा आता. देवेंद्र फडणवीसजी 22 जुलै 1970. 22 म्हणजे 4 आला. जुलैचा 7, 4 आणि 7 11. वर्ष कोणतं होतं? 2024 म्हणजे 8. 11 आणि 8 19 आला 19. 19 म्हणजे 9 + 1 म्हणजे 1. बर झाले. ते राज्य त्यांच्याकडे आलं, राज्यकर्ते झाले. पर्सनल इयर फार पर्सनल इयर 1 नंबर आलं त्यांचं. ओके. बरोबर. पुढचं उदाहरण एकनाथजी शिंदे 9 फेब्रुवारी 1964. बर. 9 आणि फेब्रुवारीच आपल्याला आवश्यक आहे. 9 आणि 2 9 आणि 11 11. पुन्हा 2024चं प्लस केलं तर 8. 11 आणि 8 19. 19. 1 + 9 आला 1. झाले उपमुख्यमंत्री. अजितदादांकडे वळूया आपण आता. अजितदादांची जन्मतारीख आहे 22 जुलै 1959. 22 जुलैच हवंय आपल्याला. बरोबर. 22 म्हणजे 4, 7 म्हणजे 11. 11. वर्ष पुन्हा 2024 8 आला 19. बर. पुन्हा वर्ष त्यांचं पर्सनल इयर जे आपण कॅल्क्युलेट केलं 1. झाले उपमुख्यमंत्री. बर. पर्सनल इयर खूप महत्वाचं आहे. आता 1 पासून आपण हळूहळू पुढे जात आहोत. तुम्ही आपण डोनाल्ड ट्रम्पचं उदाहरण बघितलं, आपलं महाराष्ट्रातलं उदाहरण बघितलं. इवन आता प्रेक्षकांच्या मनात असेल अजून एक मोठं नाव महाराष्ट्राचं, उद्धवजी ठाकरे. ते कधी मुख्यमंत्री होते? 2019. बरोबर. 2019 जर म्हणाल तर त्यांची जन्मतारीख आहे 27/7/1960. बरोबर. आपल्याला काय हवंय? फक्त तारीख आणि महिना. 27 म्हणजे 9, 7 म्हणजे 9 7 म्हणजे 16. 16 म्हणजे पुन्हा 7 आला 7. आणि ते मुख्यमंत्री कधी झाले? 2019 म्हणजे 2019. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 आणि इकडं 16. बरोबर. म्हणजे 7 आणि 3 10. 7 आणि 3 10. पुन्हा 1 नंबर आला. म्हणजे पर्सनल इयर त्यांचं 2019 मध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं पर्सनल इयर हे 1 होतं. तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. ऑब्विसली. हो. तर पर्सनल हे इयर जे आहे हे इतकं महत्वाचं असतं. बर. 1 नंबर जे आहे तुम्हाला लिटरली राजा बनवू शकतं, लीडर बनवतो. हा. पण ते तुमच्या कर्मावरती पण डिपेंड असतं. अर्थातच कर्म तसे पाहिजे. त्यामुळे 1 नंबर ज्याही व्यक्तीचं पर्सनल इयर येत असेल त्याच्यासाठी 2025 जे आहे ते खूप सक्सेसफुल आणि त्याच्यासाठी लॉटरी म्हणू आपण. म्हणजे तुमचा मुलांक आणि भाग्यांक काय आहे हे तर महत्वाचं आहेच, परंतु तुम्ही ज्या प्रेझेंट इयर मध्ये आहात त्या इयरमध्ये तुमचं पर्सनल इयर नंबर काय येतो हे त्याहूनही अधिक महत्वाचं आहे. म्हणून आपण या विषयावरती बोलतोय. अतिशय सुंदर. सर पुढे. आता 1 नंबरच आपल्या लक्षात आलं. बरोबर. ज्यांचंही 2 येतंय पर्सनल इयर, आता कसं कॅल्क्युलेट करायचं आपण शिकलो. जन्मतारीख, महिना आणि पुन्हा एकदा चालू रिपीट करूयात की जन्मतारीख म्हणजे तुमची जर जन्मतारीख 14 असेल तर त्याला 4 आणि 5 करतो. महिना आमचा जुलै असेल तर त्यातलं 7 घेतो, म्हणजे ते 5 आणि 7 त्याची बेरीज झाली 12. आणि त्याच्यानंतर हा जो 2025 आहे त्याचा नंबर 9. म्हणजे तुमची जन्मतारीख, तुमचा जन्म महिना आणि त्यामध्ये हा 9 नंबर ऍड करणे. आणि जो सिंगल अंकी म्हणजे 1 अंकी जो नंबर येईल तो तुमचं पर्सनल इयर असणार आहे. आणि ते पर्सनल इयर तुमच्यासाठी हे कसं असणार आहे आता आपण तांबे सरांकडून जाणून घेऊया. बरोबर. ओके. आता 1 नंबरचं झालं. एक उदाहरण आता आपण तुमची जन्मतारीख घेऊ. बरोबर. जन्मतारीख काय डॉक्टर साहेब तुमची? ठीक आहे. 14/10 वय नको, वर्षाची काही नाही, डिस्क्लोज नाही करायचं. तुम्हाला हँडसम राहायचं ऑलवेज. बरोबर. 14/10. 14 म्हणजे तुमचा मुलांक झाला 5. महिना आला 10 म्हणजे त्यातला 1. 5 आणि 1 6. आणि हे वर्ष जे आहे 2025 त्याचा 9. बरोबर. 9. 6 आणि 9 म्हणजे किती झाले? 15. बरोबर. तुमचं जे पर्सनल इयर येत आहे ते 6 येत आहे. 15 म्हणजे 6. बरोबर. 6 म्हणजे लक्झरी. प्लस लास्ट इयरचं सुद्धा मी तुमचं बाकीच सांगू शकतो, कारण तुम्ही लास्ट इयर म्हणजे 2024 जे होतं ते 5 तुमचं जे काही आहे पर्सनल इयर होतं. आणि 5 पर्सनल इयर म्हणजे
अतिशय शुभ, कारण 5 हा सेंटरचा नंबर असतो. वास्तू होऊ शकते तुमची, कार होऊ शकते तुमची, स्टेबिलिटी तुमच्या जीवनात येऊ शकते, पद, प्रमोशन, इन्क्रीमेंट, सगळ्या गोष्टी पर्सनल इयर 5 मध्ये होताना दिसतात. बरोबर. थोडस बॅकलॉग मध्ये जा, तुम्ही अगोदरच मान्य केलं, होतात त्या गोष्टी आणि झाल्या आहे. बरोबर. परंतु अजून थोडं पास्ट मध्ये घेऊन जाईल तुम्हाला मी. 2023 जर आपण बघितलं तर तुमचा 4 नंबर येतो त्यावेळेला. पर्सनल इयर 4 येईल. ते जन्मतारीख, महिना आणि जर 2023 काढलं तर ते तुमच्यासाठी तेवढं चांगलं नव्हतं. चांगलं नव्हतं म्हणण्यापेक्षा स्ट्रगलचं होतं, संघर्षाचं होतं, मेहनत करण्याचं होतं. कारण राहू हे जे आहे ते निगेटिव्ह इयर येतं. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा संघर्षाचं इयर म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर. तर हे झालं तुमचं उदाहरण. आता तुम्ही 6 नंबर मध्ये येत आहे. पर्सनल जे काही तुमचं इयर येतंय ते 6, तर हे लक्झरीचं वर्ष आहे. यामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा या असतील, ऑलरेडी 5 पासून आता तुमची एखादी ट्रेन जशी प्लॅटफॉर्मवरून स्पीड पकडायला लागते, तिने स्पीड ऑलरेडी पकडलेला आहे. तर तुमचं डेस्टिनेशन तुम्हाला ठरवायचंय. अजून काही घर घ्यायचं की काही परदेश वाऱ्या करायच्या की कुठला काही नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा, काय तुमच्या जीवनामध्ये जे काही असेल ऐश्वर्य वाढवायचं, ते तुमच्या कर्मात लपलेलं आहे. जे तुम्ही विश कराल त्या गोष्टीकडे तुमची वाटचाल सुरू होईल आणि झालेली आहे रादर 5 पासून. बरोबर. तर आपण पर्सनल इयर वरती आता भरपूर काही गोष्टी म्हणजे सांगितलेल्या आहे, प्रेक्षकांना लक्षात आलेलं आहे. एकचंही महत्व लक्षात आलेलं आहे, कसं काढायचं हेही समजलेलं आहे. आता आपण जाऊ 2 नंबरकडे. बरोबर. ज्यांचंही पर्सनल 2 येत असेल, पर्सनल इयर 2 म्हणजे काय आहे? चंद्र आहे. 2 म्हणजे माता आहे. 2 म्हणजे पत्नी पण त्यामध्ये येते. जनरली ऍस्ट्रॉलॉजीनुसार शुक्राला मानलं जातं, परंतु ऍज पर पामिस्ट्री म्हणा, न्यूमरोलॉजी म्हणा, ती क्वीन आहे 2 नंबर. तर 2 नंबर मध्ये जे काही ज्यांचं पर्सनल इयर 2 येतंय त्यांना इमोशन जे आहे ना त्यांचे, ते वाढण्याचं प्रमाण जे आहे ते वाढणार आहे. ते काही निगेटिव्ह नाहीये, कारण चंद्र रूल करतो 2 नंबरला. म्हणजे आई आहे. त्याचबरोबर जे आहे ना इमोशन्स पण आहे, प्रेमळ स्वभाव आहे, कल्पना शक्ती पण चंद्र देतो आपल्याला, मनाचा कारक येतो. तर जेही रायटर आहेत किंवा जे लेखक आहेत, कवी आहेत, त्यांच्यासाठी जबरदस्त, कारण त्यांना चालना मिळणार त्या गोष्टीची. परंतु जे जास्त इमोशनल लोक आहे, सेन्सिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी मात्र इथं जे आहे ना तो मायनस पॉइंट ठरू शकतो. त्यामुळे ज्यांचं पर्सनल 2 येईल पर्सनल इयर, त्यांनी थोडं खंबीर राहणं गरजेचं आहे. म्हणजे इमोशनली डगमगायची गरज नाहीये. आणि स्पेशली एक रेमेडी सांगेल मी त्यांना, आईची जेवढी सेवा त्यांना करता येईल, पत्नीचा जेवढा त्यांना जे काही आहे आदर करता येईल, संतती असेल, मुलगी असेल, तर तिच्याशी जेवढं चांगलं कम्युनिकेट करता येईल तर ते त्यांनी चांगलं केलं पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरं, पाण्याचा योग्य वापर, कारण चंद्र हा पाण्याचाही कारक आहे. तर पाणी वेस्ट नाही करायला पाहिजे. बरोबर. पाण्याचा वापर आणि पाणी भरपूर पिलं पाहिजे. बरोबर. हे रेमेडी त्यांच्यासाठी आहे. बरोबर. पुढचं पर्सनल इयर 3 म्हणजे गुरु. ज्याचंही पर्सनल इयर 3 येणार किंवा आलेलं आहे आता ह्या 2025 मध्ये, तुमचे काही बॅकलॉग राहिलेले असतील, काही सब्जेक्ट राहिलेले असतील, ते इथं तुम्ही कव्हर करू शकता. जे काही कॉलेजमधले जे काही स्टुडंट आहे किंवा कोणाचे काही PhD म्हणा किंवा कुठलंही शैक्षणिक जे काही काम अडलेलं आहे, ते या वर्षामध्ये पूर्णत्वासकडे जाण्याचं 99.99% योग आहे. बॅकलॉग तर होईलच, पण नवीन जे काही आहे, आता एक टूल आलेलं आहे AI, ज्यांना AI शिकायचंय किंवा ज्यांना शेअर मार्केटचे काही कोर्सेस करायचे असतील, त्याबद्दल काही ज्ञान घ्यायचं असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट किंवा अपग्रेड व्हायचं असेल तुमचं नॉलेज, तर 3 नंबरवाल्यांसाठी हे खूप सुंदर वर्ष आहे. कारण बृहस्पती गुरुदेव तुम्हाला भरून देणार आहे. पॉझिटिव्हली जाणं गरजेचं राहील. बरोबर. पुन्हा मध्ये सांगायला आवडेल ज्यांनी मध्ये पाहतायत असं, की हे पर्सनल इयर वरती जे भाकित आहे ते सुरू आहे. बरोबर. पर्सनल इयर आपण पुन्हा रिपीट करतोय. जन्मतारीख, तुमचा महिना आणि चालू वर्ष जे आहे त्याला जोडून प्लस करायचं आहे. जो शेवटचा अंक येईल पूर्ण पेरीचा, ते तुमचं पर्सनल इयर असणार आहे. बरोबर. 1, 2 आणि 3 पर्सनल इयर आपण बघितले. आता आपण जाऊ 4 कडे. ऑलरेडी मी एक हिंट दिली होती तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार. ज्याचंही पर्सनल इयर 4 आहे त्याच्यासाठी संघर्षाचा कालावधी आहे. बरोबर. परंतु त्या संघर्षाला तो विजयामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. कसा?
की प्रॉपर राहू इल्युजन क्रिएट करतो. 4 नंबर म्हणजे राहू आहे. राहू अचानक जे काही आहे, सडन ज्या काही गोष्टी घडतात त्या राहूमुळे घडतात. अपघात असू द्या, कुठलं जे काही आहे, लॉटरी, सट्टा, गॅमलिंग या क्षेत्राशी रिलेटेड राहू आहे. तर त्या क्षेत्रामध्ये कोणतेही मोठे निर्णय घ्यायचे नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं, तुम्हाला जर मोह झाला असेल, बरोबर 3 मध्ये आहात तुम्ही, 3 मधून 4 मध्ये जात आहे. 3 जर तुमच्यासाठी गुरुदेवाने तुम्हाला भरभरून दिली असेल, वास्तू झाली असेल, पैसा तुमच्याकडे आलेला असेल, काही टेक्नॉलॉजी तुम्ही शिकलेल्या असेल, किंवा जसं मी म्हटलो शेअर मार्केटचं तुम्ही काही शिकलेलं असेल 3 मध्ये, 4 मध्ये जाऊन लगेच इम्प्लिमेंट करायची गरज नाही. कारण राहू इल्युजन करतो, अरे मला सगळं समजलं, आता मी क्रॅक करू शकतो. हा कधी BSc NSC काय होणार, काय नाही, कोणत्या कंपन्या ज्या आहे ना, तशी रिस्क घ्यायची गरज नाही. सावधरित्या भ्रमित होऊ नका. एकदम परफेक्ट शब्द, भ्रमित व्हायची आवश्यकता नाही. जेवढं तुम्ही स्टेबल राहाल, जेवढं तुम्ही जे काही आहे काम कूल राहाल, आणि सावधरित्या सडन कोणता डिसिजन घ्यायचा नाही. अरे यार आता 2025 मध्ये 4 आलेलं आहे, आणि बरेचसे लोक बघा अचानक जॉब क्विट करण्याचा प्रयत्न करतात. नाही आपण बिझनेस करू. काही लोक जे आहे ना, शेअर मार्केटचा निर्णय घेतील किंवा इन्व्हेस्टमेंट. असं वाटतं की एक फाईन लाईन असते की आपल्याला जे इंट्युजन म्हणू शकतो आणि भ्रम म्हणू शकतो, याच्यात थोडीशी लाईन सांभाळली पाहिजे. राहू म्हणजे दुधारी तलवार आहे. याच्यामध्ये काही लोकांना प्लस पॉइंट हा आहे की सडन ग्रोथ पण मिळताना दिसते. पर्सनल इयर 1, पर्सनल इयर 2 आणि पर्सनल इयर 3 याच्यामध्ये तुम्ही काय पेरलंय ते उगवण्याचा कालावधी हा असतो. तर तुम्ही मेहनत केलेली आहे, निष्ठावान आहात कंपनीशी, व्यापाराशी, समाजाशी, तर राहू तुम्हाला भरभरून पण देतो. बरोबर. हा लॉटरी म्हणा किंवा तुम्हाला सडन गेन, लॉटरीच नाही म्हणता येणार त्याला, सडन गेन अचानक जे काय आहे बघा, 2020 त्या कालावधीमध्ये सुद्धा ते राहूचंच वर्ष होतं. पूर्ण जग भ्रमित झालं होतं, कोरोना आणि पॅन्डेमिक सगळ्या काही गोष्टी. म्हणून ह्या वर्षामध्ये स्टेबल राहणं गरजेचं आहे. शक्यतोवर जे काही स्ट्रीट डॉग म्हणता येईल त्यांना, भटके जे काही कुत्रे आहे किंवा गाया आहे किंवा मुख्य प्राणी आहे, त्यांची सेवा अशा व्यक्तींनी करणं रेमेडीच्या स्वरूपात. तर हे 4 साठी आहे. बरोबर. पुढे जायचं आता 5 नंबरवर. 5 नंबरवर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे, तरी आपण एकदा रिपीट करू प्रेक्षकांसाठी. ज्यांचंही पर्सनल इयर 5 येणार आहे त्यांच्यासाठी म्हणजे लॉटरी. लॉटरी म्हणण्यापेक्षा त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी नवीन ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह होताना दिसतात. पद, प्रमोशन, इन्क्रीमेंट, वास्तू. कारण 5 हा जो आहे हा स्टेबिलिटीचा अंक आहे. जर आपण लोशू ग्रीड नुसार गेलो, हे बघा लोशू ग्रीडचं तुम्हाला एक हेही दाखवतो मी, दिसेल हे बघा, सेंटरचा नंबर आहे 5. बरोबर. सगळ्यांचा जो केंद्र आकर्षणाचा जे काही आहे केंद्रबिंदू तो 5 आहे. तो स्टेबिलिटी देतो आणि त्याचा कोणीही शत्रू नाही. तो सगळ्या नंबरच्या मध्यावरती बसलेला आहे. म्हणजे ते सांगण्याचा उद्देश की इकडे 4 नंबर येत आहेत आणि इकडे 4 नंबर येत आहेत, म्हणून तो बॅलन्स. सगळ्या बाजूने त्याच्या नंबर येतात बघा, सगळ्या बाजूने त्याच्या नंबर येतात. 1 ते 9च्या सेंटरवर आहे. आपण उभं जरी कॅल्क्युलेट केलं 1 2 3 4 5 खालून 9 8 7 6 तो मध्यावर येतो. त्यामुळे त्याचा कोणीही शत्रू नाही. तर 5 नंबर अतिशय शुभ असं त्यांच्यासाठी पर्सनल इयर जाणार आहे. नवनवीन गोष्टी, वास्तू करायची असेल तुम्हाला, वास्तू होऊ शकते. नवीन गोष्टी ज्या काही असतील त्या 5 तुम्हाला देणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे स्थैर्य. तुम्ही जॉबमध्ये असाल, बिझनेसमध्ये असाल, कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल, तर स्टेबिलिटी पर्सनल इयर 5 तुम्हाला देणार आहे. ओके. यांच्यासाठी रेमेडी काय होतं, गोष्टी सगळ्या प्रॉपर चालायला लागल्या ना, मग व्यक्तीमध्ये थोडा एक लिथार्जिकनेस येतो, एक आळस भरला जातो. अरे सगळं प्रॉपर आहे, घर झालं, गाडी झालं, आता प्रमोशन झालं, तर एक स्थिरता येते. तर लेझीनेस त्यांनी कंटिन्यू करायचा नाही किंवा लेझीनेस येऊ द्यायचा नाही. आपल्या कार्यावरती 100% फोकस त्यांना करणं गरजेचं आहे. बरोबर. हा आळस करायचा नाही. सगळं मिळतंय म्हणून शांत बसायचं नाही. आपली एनर्जी जी आहे ती त्याच्यावरती, त्या कार्यावरती अजून वाढवायची असं मी सांगेन. बरोबर. हे झालं 5 नंबर. आता आपण जाणार 6 नंबरकडे. 6 नंबर शुक्राचा. ऑलरेडी तुमच्या बाबतीत मी प्रिडिक्ट केलं की तुम्ही आता 6 कडे जात आहात, लक्झरीकडे जात आहात. तुमच्या ज्याही गोष्टी अडलेल्या असतील, विवाह असेल, कोणाची काही संतती असेल, कोणाचं जे काही वास्तू असेल, त्यानंतर काही तुमच्या फॉरेन टूर्स असतील, फॉरेन टूर म्हणा, किंवा जे काही तुम्हाला देवधर्म करायचे असतील, फिरायला जायचं असेल,
कुटुंबाला, स्पेशली म्हणजे कुटुंब, तुमच्या मूलभूत गरजा भागल्याच्या नंतर ज्या गोष्टी येतात त्या लक्झरीमध्ये येतात आणि 6 तुम्हाला ते देतात. अगदी बरोबर. प्रेक्षकांनो बघा, डॉक्टर साहेबांनी कम्प्लीट एरलेले नंबर. 5 तुम्हाला स्थैर्य देतो, प्रॉपर्टी देतो, तुमच्या कार्यामध्ये स्थिरता देतो, आणि एकदा की स्थिरावला व्यक्ती की मग तो लक्झरीकडे जातो. बरोबर. तर तुम्हाला जे काही फिरायचं असेल, कुटुंबाला जे काही गोष्टी सुखसुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील, घराचं रिनोव्हेशन कोणाचं असेल 100% होणार. तिथं गाडी घ्यायची असेल, समजा 5ने तुम्हाला जर घर दिलेलं आहे, ऑब्व्हियसली व्यक्तीचं पुढचा टार्गेट असतं की चांगली गाडी असायला हवी. गाडी ही तुम्हाला दिलेली असेल 5 मध्ये, जसं तुम्हाला दिलेली 5ने, बरोबर. 6 मध्ये तुम्हाला जर फॉरेन टूर करायचं असेल किंवा कुठल्याही तीर्थ क्षेत्राला भेट द्यायची असेल, कुटुंबासमवेत, मित्रांसमवेत, 100% तिथं ते स्वप्न जे आहे तुमचं पूर्ण होताना दिसतं. 6 म्हणजे लक्ष्मीचा, 6 म्हणजे शुक्राचा. तिथं तुमची फायनान्शियल ग्रोथ जी आहे ती वाढताना दिसते. पुन्हा प्रिकॉशन, कोणावरही अन्याय अत्याचार करायचा नाही, ऍटिट्यूड मध्ये यायचं नाही. कारण काय होतं, स्थैर्य आलं आणि ऐश्वर आलं. पर्सनल इयर 5, पर्सनल इयर 6, बरोबर. इगो, आपणच भगवान आहे, बरोबर. तो जो डायलॉग येतो, तो इगो येऊ द्यायचा नाहीये. रिलॅक्स राहणे, जेवढं तुम्हाला धार्मिक कार्य करता येईल, कारण 6 नंबर लक्ष्मीचा आहे, त्यामुळे धार्मिक कार्य तिथं गरजेचं आहे. पत्नी असेल, आई असेल, जे कोणी लक्ष्मी समान आहे त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. स्पेशली अशा लोकांनी, तुम्हाला पण सांगतो, गो सेवा जी आहे ना, तिकडे प्रचंड एनर्जी तुम्ही लावायला पाहिजे. दररोज गाईला कुठलं ना कुठलं हिरवा चारा आहे, कुठलंही खाद्य आहे, ते 100% देणे तुमच्यासाठी लाभदायक. तसं तर सगळ्याच नंबरसाठी, ज्याचाही पर्सनल नंबर, पर्सनल इयर जे कुठलंही येत असेल 1 पासून 9 पर्यंत, त्यांनी गोसेवा करायला पाहिजे. स्ट्रीट डॉगचं आपण 4 नंबरसाठी स्पेशली बोललेलो आहे बघा, हे सगळ्यांनीच करायला पाहिजे. कारण तुमचा राहू बॅलन्स असणं गरजेचं आहे ना. सडनली कुठल्याही निर्णय, जरी एक जरी आहे तुमचं पर्सनल इयर चालू, पण सडनली चुकीचे जर निर्णय होणार असतील तर राहू तिथं शांत होईल. स्ट्रीट डॉगची सेवा कराल तर, बरोबर. पुढे 6 झालं तर 7 जो आहे तो केतू, बरोबर. केतू पण इमोशनल आहे. केतूचं काय आहे, त्याच्याकडे सेन्सेस नाहीये, डोकं नाही, शिर नाहीये. आणि सगळे सेन्सेस कुठं आहे, पाहणे, टेस्ट करणे, ऐकणे, वाचणे, किंवा जे काही टेस्ट करणे, ह्याचे काय आहे, सुगंध जे आहे, या सगळे सेन्सेस जे आहे ते डोक्यात आहे किंवा राहूकडे, शिर म्हणू शकतो. शिर जे आहे, मुंडकं जे आहे तिथं आहे, याच्याकडे ह्या बाकीच्या गोष्टी नाहीये. परंतु केतूवाले जे आहे त्यांचं जर प्लस पॉईंट म्हटलं, 7 नंबर तुमचं पर्सनल इयर असेल तर तुम्ही रिसर्च खूप चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही बघा, जे अंध व्यक्ती असतील किंवा मूकबधीर असतील, तर ते त्यांचे सेन्सेस बघा तुम्ही, ब्रेल लिपी, जसं सगळं हाताला स्पर्श करून किंवा चालणे, बोलणे, तर रिसर्च मध्ये हे लोक खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. हे त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांनी सुद्धा जर हा प्लस पॉइंट झाला, रिसर्च करणे जे काय आहे ना, हा त्यांच्यासाठी प्लस पॉइंट झाला. प्लस त्यांनी सुद्धा गोसेवा असेल किंवा भटक्या कुत्र्यांची सेवा असेल, मुंग्यांची, मुंगे जे काय आहे, पक्षी जे आहे, त्यांची सेवा करणं अतिशय गरजेचं. कारण 7 म्हणजे केतू आहे, केतू फक्त धड आहे, त्याच्यामुळे तिथं बुद्धी जी आहे ना ती शून्य होऊन जाते. मनाने विचार करतो आणि मीच बरोबर आहे अशी एक फिलिंग तिथे येताना दिसते लोकांना. लॉजिकल माइंड राहत नाही. जसा राहू भ्रमित करतो तसा केतू सुद्धा भ्रमित करतो. आणि फक्त धड असल्यामुळे तब्येत खराब होण्याचं कारण जास्त तिथं असतं. शरीर जे काही आहे ना, कुठल्या ना कुठल्या व्याधी होण्याचं, कारण त्याच्याकडे शिर नाहीये, तर कुठंतरी तो धडकतो, बरोबर. ब्रेनलेस. हा, तसा 7 आहे. तर रिसर्च मध्ये जे काही काम करतात त्यांच्यासाठी 7 नंबर खूप चांगला आहे. परंतु कुठं ना कुठं धडकणे, म्हणजे व्यवहारामध्ये बऱ्याचदा चुकीच्या ठिकाणी घरं बुक करतात, चुकीच्या ठिकाणी नोकऱ्या म्हणा, चुकीचे व्यापार चालू करण्याचं, पुढे जाऊन त्याचं भवितव्य त्यांना माहिती नसतं, कारण डोकं नाही ना. त्यामुळे त्यांनी रिसर्च आणि शांततेत, त्यांनी पण गडबड करण्याची गरज नाहीये. कारण पुढचं इयर जे त्यांच्यासाठी ते खतरनाक आहे. काय, पुढचं आहे 8, बरोबर. 8 म्हणजे शनी, स्लो मुव्हिंग प्लॅनेट. सगळं काही हळूवार होणार असतं, तिथं गडबड करायची गरज नसते. शांततेत एकदम, मेहनत जास्त. शनीला काय आवडते, मेहनत आवडते. तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढं कष्ट कराल, घाम गाळाल, शनी तुम्हाला भरभरून देतो.
परंतु तिथं फ्रस्ट्रेशन येण्याचे 99.99% चान्सेस असतात की मी एवढी मेहनत करतोय, मला फळ त्याचं किंवा रिटर्न्स त्याचे कमी मिळताना दिसतात. ऑब्व्हियसली मानवी स्वभाव आहे. कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त आपल्याला हवं असतं आणि तिथं उलट होताना दिसतं. जास्तीत जास्त मेहनत घेऊन कमी मोबदला किंवा ते जे काही त्याचे रिटर्न्स असतात, कारण पुढचं इयर काय आहे, 9 आहे, ते फॅन्टॅस्टिक असतं. 8 मध्ये जे आहे ना, पेरणीचा कालावधी असतो, तो पण मेहनत घेण्याचा कालावधी असतो, घाम गाळण्याचा, कष्ट करण्याचा कालावधी असतो. ते 9 मध्ये मिळत असतं, कारण 9 फॅन्टॅस्टिक इयर आहे. 9 मध्ये आता 8चा एकदा रेमेडी सांगून टाकतो. सेम रेमेडी 8ची सुद्धा. जे तुमचे वॉचमन असेल, सिक्युरिटी गार्ड असेल, जो लोअर क्लास आपण ज्याला मानतो, बरोबर, कामवाले लोक असतात, कंपनीतले जे काही लोअर क्लास आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षावाले आहे, यांचा रिस्पेक्ट करणे, यांना कुठल्याही प्रकारची मदत आर्थिक असेल, कोणाला तुम्ही अन्नदान करू शकता, काहींना वस्त्रदान करू शकता, काहींना मेडिसिन देऊ शकता. हे जर पर्सनल इयर 8 वाल्यांनी केलं तर शनी त्यांना भरभरून सेवा, थोडक्यात गोरगरिबांची सेवा 8 नंबरसाठी स्पेशली. आणि बाकीचे जे नंबर आपण बघितले त्यांच्यासाठी गोसेवा, पक्ष्यांची सेवा, भटक्या कुत्र्यांची सेवा, अनाथांची जी काही आहे, अपंगांची जी आहे, सेवेवरती जोर देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं जे काही कोणतंही इयर असेल ते पॉझिटिव्ह होण्याचे अतिउच्च योग निर्माण होतात. बरोबर. ते झालं 8चं. आता आपण 9 कडे जाऊ. 9 म्हणजे तुमच्या 1 ते 8 याच्यामध्ये तुम्ही काय कर्म केलेलं आहे त्याचं सगळं कॅल्क्युलेशन. फलदाता 9 आहे. 9 म्हणजे काय, मंगळ म्हणजे हनुमंत. हनुमंत जी काय आहे, बजरंगबली जे आहे, ते आपल्याला भरभरून देतात. तुमचं कॅल्क्युलेशन आहे असं ऐकलं मी. हे वर्ष 2025 हे वर्षच मंगळाचं नंबर, हे बदलाचं वर्ष असतं. ज्याचंही पर्सनल इयर 9 येणार, पर्सनली 2024 मध्ये मी स्वतः 9 मधून जात होतो. माझं 22 जून आहे. 6 4 10 आणि हा जो काही आहे 9 नंबर आहे. बरोबर. हे पर्सनल इयर 9 नंबर जे आहे ना, ते व्यक्तीला बदल घडून आणतं. लास्ट पॉडकास्ट मध्ये माझा कॉस्ट्युम तुम्ही बघितला. मी ऑफिस चेंज केलं, घर चेंज केलं, कॉस्ट्युम चेंज केला. 9 नंबर मध्ये तुम्हाला सगळे सकारात्मक बदल जे आहे ते तुमच्या जीवनात तुम्ही घडवू शकता. परंतु त्याच्यासाठी पुन्हा मी काय सांगेल, सत्कर्म, कर्म चांगले पाहिजे. बरोबर. हनुमंताची सेवा भरभरून करणं गरजेचं आहे या वर्षामध्ये. आणि हनुमंत तुम्ही बघाल तर त्यांना सुद्धा जी काही आहे, शारीरिक जी काही मेहनत आहे, बौद्धिक मेहनत आहे, कुठली जी काही मेहनत आहे त्याचं प्रतीक ते आहे, शक्तीचं जे प्रतीक आहे. त्यामुळे कार्यामध्ये ऊर्जा लावणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय. पण शुभ वर्ष आहे ते 9 नंबर जे ज्यांचंही पर्सनल इयर आहे ते अतिशय शुभ वर्ष आहे. बरोबर. अशा पद्धतीने 1 ते 9 म्हणजे तुमचा पर्सनल इयर नंबर हा 1 ते 9 मध्ये असेल तर जसं तांबे सरांनी आतापर्यंत सांगितलं तर हे वर्ष तुम्हाला अशा पद्धतीने जाणार आहे. पण यात सर्वात जास्त आवडलेली भावलेली कुठली गोष्ट जर असेल, आता बऱ्याच जणांचा मुलांक असतो 1 2 3 4, तो काही बदलत नाही. भाग्यांक तो काही बदलत नाही. पण पर्सनल इयर नंबर हा बदलत असतो दरवर्षी. तुमचा पर्सनल इयर नंबर दरवर्षी बदलणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीवरती ठाम राहिला पाहिजे, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी. म्हणून पर्सनल इयर नंबर मला खूप जास्त आवडला आणि या पद्धतीने न्यूमरोलॉजी मी ऐकली नव्हती, ते आज ऐकायला मिळाली. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा, माझ्या प्रेक्षकांना खूप छान आवडेल हे. आता मला वाटतं आपण नेम नंबरवरती वगैरे येऊयात. हो. नेम नंबर म्हणजे काय की आता बऱ्याच ठिकाणी आता आपण पाहतो की प्रेक्षकांनाही माहित असेल की मोठे मोठे ऍक्टर्स आहेत, बिझनेसमॅन आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते स्वतःचं नाव बदलतात. नाव जरी नाही बदललं तरी त्याच्यामध्ये एखादं अल्फाबेट ऍड करतात किंवा कमी करतात. हे का करतात आणि त्याचा न्यूमरोलॉजीशी काय संबंध असतो हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आता अंकशास्त्रामध्ये काही नंबर जे आहेत ते मित्र आहेत. बरोबर. आणि काही शत्रू आहेत. बरोबर. तर शत्रू नंबर कोणते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे 1 आणि 8. 1 सूर्य आहे, 8 जो आहे शनी आहे. जरी पिता पुत्र असले दोन्हीमध्ये एकदम, दोन्हीमध्ये एकदम. 1 जो आहे उग्र आहे, त्याच्यामध्ये तेज आहे. 1 जो आहे एकदम शांत आणि जे काही एक काळोख, न्यायप्रिय पण आहे, वयस्कही आपण म्हणू शकतो. दोघांमध्ये जबरदस्त जे आहे ना मतभेद म्हणू शकतो, विभिन्नता आपण म्हणू शकतो. तर हे दोघ जण जे आहे शत्रू आहेत. बरोबर.
तर विवाह असेल किंवा कुठली पार्टनरशिप असेल किंवा कुठलीही फ्रेंडशिप असेल, 1 आणि 8 यांची होता कामा नये. कारण तिथं डिस्प्यूट होण्याचे, तिथं नुकसान होण्याचे 110% चान्सेस असतात. कशाबद्दल सांगतोय? मुलांकाबद्दल. हे मुलांकाबद्दल. पर्सनल इयर आता संपलेलं आहे. आता 1 म्हणजे काय, म्हणजे ज्याची जन्मतारीख असेल त्यांनी 8 यांच्याशी लग्न करता कामा नये, फ्रेंडशिप करता कामा नये, पार्टनरशिप किंवा व्यवहार सुद्धा जपून करणं गरजेचं असतं. कारण दोघांमध्ये क्लॅशेस होण्याचे किंवा तो व्यापार बंद पडण्याचे हे अतिउच्च योग असतात. आता आपण असं पाहूयात की 1चे दुश्मन कोण आहेत आणि मित्र कोण आहे. पहिली गोष्ट, 1चा जो आहे तो कट्टर दुश्मन म्हटलं तर 8 आहे. ओके. दुसरं अजून एक कॉम्बिनेशन 3 आणि 6. ओके. 36चा आकडा बोललं जातं बघा मराठीमध्ये. दोघांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे. तुम्ही मराठीत लिहा नाही तर इंग्लिश मध्ये लिहा. दोघांचे 3 आणि 6 हे कट्टर दुश्मन आहेत. बरोबर. 4चा दुश्मन 4च आहे. 4च्या व्यक्तीने 4 सोबत जे आहे ना, दोघांचंही राहू, दोघंही भ्रमित, त्यामुळे तेही दुश्मन आहेत. बरोबर. तर असे कॉम्बिनेशन आहे वेगवेगळे. त्यातले 3 जे काही आहे प्रचंड निगेटिव्ह जे कॉम्बिनेशन आहे ते मी तुम्हाला सांगितले. पॉझिटिव्ह म्हणाल 1 आणि 9. जसं 1 आणि 9चं कॉम्बिनेशन आपण मुलांक भाग्यांकानुसार जर गेलं ना, धीरूभाई अंबानींची तुम्ही डेट ऑफ बर्थ चेक करून बघा, तिथेही तुम्हाला 1 आणि 1चं कॉम्बिनेशन दिसेल. मुकेश अंबानी भाग्यांक जो आहे तो 1 आहे आणि मुलांक जो आहे तो 1 आहे, भाग्यांक जो आहे तो 9 आहे. 1 आणि 9 सुपर डुपर हिट जे काय आहे ना, ज्यांचा मुलांक 1 आणि भाग्यांक 9 असेल किंवा मुलांक 1 किंवा 1 1 9 1 5 5 सुद्धा हे सगळे शुभ. तसं तर 5 सोबत जेवढेही नंबर असेल, तुमचा समजा मुलांक 5 असेल आणि भाग्यांक कुठलाही असेल तर 5चा मित्रच येतो. 5चा कोणीच दुश्मन नाही. 5च्या सोबत ज्याची जन्मतारीखच 5 14 23 ही जर येत असेल, भाग्यांक कोणताही असू द्या, सक्सेस होण्याचे चान्सेस त्याचे हाय असतात. आता नावाचं आपण म्हटलो, बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच लोकांचे आता पॉडकास्ट बघताय, काहींचे भाग्यांकही चांगले असतील, मुलांकही चांगले असतील, परंतु नावामध्ये गडबड असते. सपोज एखाद्याचा 1 नंबरवरती त्याचा मुलांकच 1 नंबर आहे, पण नाव जर 8 नंबरवर येत असेल तर, आणि ते नाव कसं काढायचं ते पण आपण आता ती स्लाइड आपण नंबर कसा काढायचा हे सरांकडून समजून घेऊया. स्लाइड आपण ती ना तुम्ही लावून टाका. बघा, प्रत्येकाचे जे आहे ना, प्रत्येक अल्फाबेटला 1 नंबर मिळालेला आहे. प्रत्येक अल्फाबेटला 1 नंबर आहे, ए पासून तर झेड पर्यंत. त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. फ्रेमवरती लावूयात. हो, ती लावा. आता याच्यानुसार जर जायचं आपल्याला, तर एक मोठं उदाहरण जर घ्यायचं तर आपण नरेंद्र मोदीजी आणि सर्वात मोठं राहुल गांधी यांचं उदाहरण घेऊ शकतो. बरोबर. मोदीजी का एवढे सक्सेस आहे, का त्यांचा सुरुवातीचा कालावधी जो आहे तो संघर्षाचा होता, का तिथं त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली, कष्ट करावे लागले, वयाच्या 40 वर्षापर्यंत प्रचंड मेहनत घेतलेली त्यांनी. बरोबर. जन्मतारीख तुम्ही बघाल तर मोदीजींची जन्मतारीख आहे 17/9/1950. 17/9/1950. ओके. मुलांक 17 म्हणजे 8. जसं आपण 8 पर्सनल इयर मध्ये पण बघितलं, मुलांकाच्या वेळेला ऑलरेडी मॅडमने पण सांगितलेलं आहे, तो स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे. सगळ्या काही गोष्टी देणार तुम्हाला, पण कष्टाचं प्रमाण जे ते तुमचं जास्त असणार. रिटर्न्स किंवा मोबदला जो आहे तो कमी असणार. ऑलमोस्ट जे काय आहे 40 वर्षापर्यंत संघर्ष करायला लावतो. ज्यांचा 8 नंबर असेल ना, त्यांना सुरुवातीला संघर्ष करावा लागतो. मुलांक. पण जसंही 40 चेंज झालं, आता हे बघाल तुम्ही भाग्यांक जो आहे तो 5 येतो त्यांचा. जन्मतारीख आपण कॅल्क्युलेट केली जशी की 17/9/1950, पूर्ण बेरीज कराल तर 5 येतो. प्लस आता जी आपण स्लाइड बघितली नरेंद्र मोदी, जर त्या याच्यानुसार आपण गेलो, एनचा 5 आहे, नेम नंबर एनचा 5 आहे, एचा 1 आहे, आरचा 2 आहे, असं जर कॅल्क्युलेट केलं तर मोदीजींचा पूर्ण कॅल्क्युलेशन 41 येतं. 41 5. ओके. स्टेबिलिटी इथंही 5 आला, भाग्यांकही 5 आला, नावातही 5 आलेला आहे. नेम नंबर 5 स्टेबिलिटी. नेम नंबर 5, भाग्यांक 5, दोन्ही ठिकाणी 5 आल्यामुळे स्टेबिलिटी. पण कधी 40 नंतर, कारण की पुढे काय आलेलं होतं, 8 आलेला होता, म्हणून मुलांक 8 होता. परंतु जशी स्टेबिलिटी आली, मुख्यमंत्री किती वेळा राहिले, पंतप्रधानाची हॅट्रिक, तर
ते कारण तिथं दडलेलं आहे हो. नावामध्ये, कारण नाव त्यांचं 5 नंबरवर येतं, बरोबर. हेच जर नाव 1 नंबरवर आलं असतं तो संघर्ष, कारण 8चा दुश्मन 1 आहे ना. नाव तर नाव करेक्शन अतिशय गरजेचं आहे जीवनामध्ये. नेम करेक्शन पहिले तर मुलांक आणि भाग्यांक बघणं गरजेचं आहे. ते अँटी आहेत का, कारण ज्याचा मुलांक 1 आहे आणि भाग्यांक जर 8 असेल तर ते पण अँटी झाले ना. बरोबर. आणि तुमचा जर नेम नंबर 1 आहे आणि तुमच्याकडे रथ आहे तुमच्याकडे, पण पाय नाहीत त्याला, पण नाही 2 घोडे रथाला, एक आहे 1, दुसरा आहे 8, एक इकडे पळतोय आणि एक इकडे पळतोय. तुम्ही पोहोचाल का तुमच्या डेस्टिनेशनला? कुठेच नाही. कसं पोहोचू शकाल? तर तेही गरजेचं आहे. म्हणून मग ते जे आहे नंबर जे काही अंकशास्त्रामध्ये त्यांचे जे मित्र आहे, जसं 1 आणि 8चा तो येतो 5, सेंटरचा नंबर, त्याला सगळे प्रिय आहे. तर ती व्यक्ती जर 5 नंबरवर गेली, त्याचं नाव जर आपण 5 नंबरवर नेलं तर दोघंही त्याचे मित्र, म्हणजे ती गाडी प्रॉपर चालेल. म्हणजे थोडक्यात इन समरी सांगायचं झालं तर तुमचा एक असतो मुलांक, नंतर असतो भाग्यांक, आणि तुमचा असतो तुम्ही जे नाव लावता त्याचा एक नंबर निघतो, नावाचा नंबर. तुमचा तो नेम नंबर, मुलांक आणि भाग्यांक हे तिन्ही फ्रेंड पाहिजेत, सिंक्रोनाइज करणं गरजेचं आहे. आणि जर त्यातला कुठलाही एक एनिमी असेल तर मग फ्रेंड जरी नसतील पण त्यांना सिंक्रोनाइज करणं गरजेचं आहे. 2 व्यक्तीमध्ये वाद होत आहे, किंवा आपण आता पिता पुत्राचं उदाहरण घेतलं, सूर्य आणि शनी. वडील जर तुमच्यावर रागावताय, अभ्यास करत नाही, कॉलेजला शाळेला जात नाही, पैसे खर्च, मध्ये कोण येतं? आई येते ना मध्ये. आई मेडिएटर आहे. तसं तुमचं नाव जर त्या नंबरवर जात असेल, वाचले ना तुम्ही तिथं, वडिलांचे बोलणे खाण्यापासून किंवा त्यांचे जे काही मार खाण्यापासून मध्ये आई येते. तर तसं जर व्यक्तीचं नाव जर त्या नंबरवर गेलं, त्यांच्या मध्यस्थी नंबर म्हणा किंवा फ्रेंड नंबर, तर तिथं व्यक्तीचं जे काय आहे सक्सेस म्हणा, ग्रोथ म्हणा, ती वाढताना दिसते त्या व्यक्तीला. बरोबर. तर ते महत्वाचं आहे. म्हणून हे आजकाल जे मोठे मोठे ऍक्टर्स असोत, असोत किंवा इंडस्ट्रियलिस्ट, सगळे हे नाव चेंज करतात. तुम्हाला एखादं म्हणजे ऋतिक रोशन, त्याचं स्पेलिंग R पासून सुरू होतं, पण त्यांनी त्याचं जर ओरिजिनल स्पेलिंग पाहिजे तर HR पासून सुरू होतं. म्हणजे अशी बरीच उदाहरणं आपल्याला कितीतरी उदाहरणं आहे सर, कितीतरी उदाहरणं आहे. जनरली फिल्म स्टारच्या बाबतीमध्ये ते हायलाइट केलं जातं मीडियामधून, पण कितीतरी अधिकारी आहेत, व्यापारी आहेत, राजकारणी आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी सुद्धा आपले नावं चेंज केलेले. जर्सी नंबर सुद्धा तो तिथंच, जर्सी नंबर सुद्धा आहे ना, तिथं न्यूमरोलॉजी काम करते. बऱ्याच गोष्टी आपण जर आपल्या सिंक्रोनाइज केल्या, सिक्वेन्स मध्ये आणल्या, तर यश मिळण्यासाठी खूप फायदा होतो अंकशास्त्राचा. खूप खूप जबरदस्त. म्हणजे न्यूमरोलॉजीचे 2 पॉडकास्ट झालेही होते यापूर्वी, परंतु इतकं डीप म्हणजे मुलांक भाग्यांकाच्या पुढे जाऊन परत आपण नेम नंबर अजूनही डीप आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये जाऊयात. मग आपण त्याच्यावरती मोबाईल नंबर असतील, तुमचे फ्लॅट नंबर असतील, या गोष्टींवरती सुद्धा पुढच्या एपिसोडमध्ये कधीतरी बोलूयात. सिग्नेचर वरती बोलूयात. तोपर्यंत या पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम द्यायचं आहे. हा पॉडकास्ट संपूर्ण पाहायचा आहे, लाईक करायचा, शेअर करायचे, कमेंट करायचे, आणि याच्या निगडीत तुमचे जे जे प्रश्न असतील ना, कमेंटमधून आम्हाला विचारा. आम्ही त्या सगळ्या कमेंट्स वाचतो आणि त्या सगळ्या कमेंटच्या उत्तरं आपण पुन्हा तांबे सरांना याच मंचावरती बोलू आणि त्यांच्याकडून त्या सर्व प्रश्नाची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्या उपर अजून एक सजेशन तुमच्याकडून पाहिजे असतं की तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचे पॉडकास्ट बघायला आवडतील ते पण सांगा. कुठले गेस्ट या मंचावरती पुन्हा बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. आणि तोपर्यंत हा पॉडकास्ट खूप पहा, खूप शेअर करा. तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू वाढत राहू द्यात. तांबे सर, कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान, एकदम छान, खूप छान, खूप जबरदस्त पॉडकास्ट झाला. आणि हा काय आपला शेवटचा पॉडकास्ट नाही, अजूनही बरेच पॉडकास्ट होणार आहेत. आणि माझ्या प्रेक्षकांना तुम्हाला वारंवार बघायला आवडेल हे मात्र मला नक्की वाटतंय. धन्यवाद सर, धन्यवाद सो मच, थँक्यू.